बाळांनो पुढला प्रश्न बघा 9y² minus 12y plus 2 is equal to 0 by completing square method. By completing square method. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडला बाळांनो आहे असं इक्वेशन लिहून घ्या 9y² minus 12y plus 2. आता प्लस 2चं काय होणार मायनस. आता काही विद्यार्थ्यांच्या अशा शंका असणार आहेत की ह्या 9ला पहिल्यांदा त्याचा लोप करा, डिलीट मारा. तर लोप करता येत नाही बाळा, नाही केला तरी चालेल. जो फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे दिलेला आहे त्या फॉर्म्युलाच्या सहाय्याने पूर्ण सर्व गणित सुटतात बाळा. कोणतंही गणित असू दे, म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर रूट पहिल्याचा कोएफिशिएंट 1 घेतला पाहिजे याची काय अट नाही. नाही घेतला तर चालेल. थर्ड टर्म मिडल टर्मचा वर्ग स्क्वेअर ऑफ मिडल टर्म अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म 9y². मग आता 144y², 9 चौक 36 y², 36 एके 36 दुने 72, त्रिकाष्टोदर्शन चौक 44, 4चा भाग लागला. y² ला y² गेला. पहिली टर्म -12y + 4 दोन्ही साईडला ॲड केलं -2. पहिल्याचं स्क्वेअर रूट 3y, मिडल टर्मचं साइन, तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू प्लस आणि मायनस साइन आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स 3y - 2 इज इक्वल टू प्लस मायनस √2 जाणार बाळा. 2चं स्क्वेअर रूट मध्ये जाणार, त्याचं स्क्वेअर रूट मिळत नाही. काही चुकून तुम्ही 4 करशीला, गणित चुकलं. पक्षांतर करा. 3y इज इक्वल टू प्लस मायनस √2. बरोबर चिन्हाच्या अलीकडे मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस. y इज इक्वल टू प्लस मायनस √2 + 2 3 गुणलेला आहे, डिवाइड केलं. मग y इज इक्वल टू 2 उत्तर लिहायची. हे 2 समोर घेतो आणि प्लस √2 / 3 और y इज इक्वल टू 2 - √2 / 3. ओके, हे पुढे घेतलं टर्म तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाहीत. गणित काळजीपूर्वक बघा. आता हे उत्तर आलेलं आहे का बघूया. आपला थर्ड टर्म किती आला 4. दोन्ही साइड मध्ये 4 काय केला ॲड केला, अलीकडे ॲड केला, पलीकडे ॲड केला. आणि इथं लेफ्ट साइड दिल्या बा स्क्वेअर रूट ऑफ द फर्स्ट टर्म म्हणजे पहिल्याचे स्क्वेअर रूट, साइन ऑफ सेकंड टर्म मधल्या पदाचं साइन, अँड स्क्वेअर रूट ऑफ थर्ड टर्म तिसऱ्या पदाचे स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय बा तिथं. इज इक्वल टू 4 मधून 2 गेलं, 2 राहिलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, याच कंसाचा वर्ग त्याचं स्क्वेअर रूट काय येणार कंस बरोबर प्लस मायनस 2. 3y इज इक्वल टू -2 इज इक्वल टू प्लस -2. याचं पक्षांतर प्लस झालं, प्लस मायनस 3 गुणलेलं आहे, 3 जाऊन डिवाइड केलं. एकदा आधी घेतलं, एकदा वजा घेतलं आणि हे 2 पुढे ठेवून जरी लिहिलं आपण उत्तर तरी सुद्धा चालेल बाळांनो.